आपण आज राजस्थानी फेटे बांधून लग्नात उभे राहतोय. अरे तो कोल्हापुरी फेटा नाही, महाराष्ट्रीयन फेटा नाही, राजस्थानी फेटा आहे. एवढा मोठा तुरा आणि एवढूचा फेटा नाही, हे आपलं नाही आहे. तुम्ही लोकांचा आत्मसात करता आणि आपल्या महाराष्ट्रात लोक पर्यटनाला येतात. कोल्हापुरी फेटा कसा आहे पाहायला लोक कोल्हापूरला जातात. कोल्हापूरची चप्पल कशी आहे हे घेण्यासाठी लोक कोल्हापूरला जातात, बाहेर देशाची. आणि आपले लोक दुसऱ्याचं अनुकरण करतात. तर आपल्या लोकांनी आपल्या संस्कृतीचंच अनुकरण केलं पाहिजे. कार्यक्रम तमाशाचे का ठेवत नाही? ती मोठ्या लोकांना का लाज वाटते तमाशाची? तमाशा पद्मश्री झाला तरी अजून तुम्हाला तमाशाची लाज वाटते. काळ कुठं चाललाय? तुम्ही मोठ्याच्या बाईला गत मागं मागं चाललात. काळाच्या ओघात पुढं चाला. तमाशाला नावं ठेवायचं बंद करा. आता पोलीस वेलफेअरचे कार्यक्रम असतात ते आम्हाला मिळाले पाहिजेत. शासनाचे काही कार्यक्रम असतात ते आम्हाला मिळाले पाहिजेत. त्याच्यात आम्ही आमचं जे सिनेमाचे गाणे वगैरे आम्ही करतो ते करणार नाही. ओरिजिनल तमाशा दाखवू. ज्याला लावणी, बतावणी, सवाल जवाब, ठुमरी हे जे आमचे जुने प्रकार आहेत हे आम्ही त्याच्यात दाखवू. पण हे कार्यक्रम आम्हाला द्या जेणेकरून आमची चुली चालतील आणि महाराष्ट्राची लोककला टिकेल आणि महाराष्ट्राला संस्कृती मिळेल. पण आता सध्याच्या घडीला आपल्याकडे तुमच्यासारखे करणारे किती आहेत मंडळी? आता मोठे तिकिटावर चालणारे तमाशे, तंबू लावून तिकीट लावून चालणारे तमाशे 10 आहेत आणि हंगामी तमाशे 125 आहेत. बर, एवढा तमाशाचा अजूनही आहे. तमाशाचं लोकांना तमाशाचं यात्रा म्हणल्यावर तमाशाच. तुम्ही 4 लावण्या ठेवा नाही तर 5 लावण्या ठेवा, परंतु लोक म्हणतात आम्हाला तमाशा पाहिजे. कारण सकाळी तमाशाला हाजरी असते आणि त्या हाजरीला 50च्या पुढं आणि 90च्या आतली लोक येऊन बसलेली असतात आणि त्याच्या पुढं आम्ही खास तमाशाचा कार्यक्रम करतो. लोकगीतं, लोकसंगीत, एखादी 2 सिनेमाची गीतं, 1-2-3 लावण्या, थोडा सवाल जबाब, त्याच्यानंतर फारसी कला, वगनाट्य. इथे आनंद होतो त्या म्हाताऱ्या माणसांना. एवढ्या उन्हात बसलेल्या असतात, खूप आनंद होतो. रघुभाऊ, तुम्ही आत्ता म्हटलात की प्रेक्षक बदलला, काळ बदलला, तमाशा अजून बदलणार असं तुम्हाला वाटतं का? आणि जो प्रेक्षक आता मोबाईलवर बघतोय किंवा तरुण पिढी, आता तुम्ही सांगताना सांगते 50च्या वरचेच लोक येऊन तमाशाला बसतात, तर तरुणांपर्यंत जाण्यासाठी तमाशाने काय लेवलला बदललं पाहिजे किंवा काय बदल करायला पाहिजे तमाशामध्ये? आणि तुम्हाला मिळालेला पद्मश्री तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? मला मिळालेला पद्मश्री हा माझ्या रसिकांना आणि माझ्या आईला दे. कारण रसिकांनीच मला तेवढ्या उंचीवर नेलं आहे. कारण माझं सादरीकरणच असं होतं की ते कुणाला न आवडेल असं नव्हतं लहानपणापासूनच. त्यामुळे मी त्या उंचीपर्यंत पोहोचलो की रसिकांनी मला त्या उंचीपर्यंत नेलं. आणि दुसरं असं की तमाशाला जर तरुणांच्या मनात जागा करायची असेल तर तमाशाला वस्त्रावरचा निर्बंध थोडा कट करावा लागेल. कारण त्यांच्या मनासारखे वस्त्र नेसावे लागतील. आणि नंतर हा तरुण प्रेक्षक नक्की इकडं वळल. तो एकदा इकडं वळला की मग आपलं जे जुनं आहे ते त्यांच्यापुढं मांडायचं, असा माझा मानस आहे. प्रेक्षकांना प्रथम आपल्याकडं खेचायचं, तरुणांना खेचायचं. यावर्षी आलेला तरुण त्यांनी तमाशा पाहिला की पुढच्या वर्षी तो आलाच पाहिजे आणि मग पुढच्या वर्षी आपलं त्याला दाखवायचं. हे बघ, हे आमचं आहे, ते मागच्या वर्षी केलं ते तुमचं होतं. हे आमचं आहे, ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे करावं लागणार आहे. पण त्याच्यासाठी तमाशांनी दम धरला पाहिजे. आज तमाशा सृष्टी आर्थिक अडचणीत एवढी मोठी आहे खांडेकर साहेब, फार मोठ्या. मी तर इतक्या मोठ्या अडचणीत आहे, आर्थिक अडचणीत खूप मोठ्या. पण मी कसं कुणाला मागू, कुणाला म्हणू मी जरा अडचणीत आहे, मला तुम्ही मदत करा. मदत करणारे करतात पण त्याला 4% व्याज असतं.
1 लाखाला एका महिन्याला 4,000 रुपये व्याज. अरे बापरे. अशा टक्केवारीत तमाशा गुंतलेला आहे. अजूनही काही लोक देणारे आहेत. पण तुम्हाला बँका देत नाहीत का कर्ज? नाही, बँका नाही कर्ज देत, कारण हे कागदी भांडवल आहे ना, तंबू वगैरे, याच्यावर आम्हाला स्थायिक अशी प्रॉपर्टी नाही ना. नाही, पण जर तुम्हाला सरकारी पातळीवर जे काही मदत वगैरे, तर ती म्हणजे पोलिसांच्याकडून सहकार्य किंवा त्यांच्याकडनं त्रास न होणं एवढ्यापुरतं वगैरे अशा काही गोष्टी आहेत ज्या व्हायला पाहिजेत. पण जर तुम्हाला तमाशा चालवणाऱ्यांना बँकांकडून काय 10-11% जर कर्ज मिळाली आणि जर ते तुमचं पैशाचा ओघ जर नीट सुरू झाला तर तुमचे प्रश्न कमी होतील. पण दुसरं असं, शासनाने जर एक काम केलं महत्त्वाचं, तमाशाचं महामंडळ स्थापन करावं. ते कुणाच्या नावावर करायचं ते तुम्ही ठरवा. माझा आग्रह असा कुठलाही नाही की अमुक या व्यक्तीच्या नावावर करा. पण महामंडळ जर स्थापन झालं तर त्याच्यात सबसिडी मिळेल. कारण आता तमाशाला येणाऱ्यांची संख्या घटलेली आहे मोबाईलमुळे. ते कर्ज आम्ही काढू शकू, पण फेडायचं कसं? फेडायला आम्हाला फक्त 2च महिने, मार्च एप्रिल, या 2 महिन्याच्या काळात 12 महिने जगायचं कसं? या कलावंतांना जगवायचं कसं? कोरोनाच्या काळात मी माझ्याजवळ असलेली पुंजी 40-45 लाख रुपये आणि माझ्या घरात अख्ख्या माझ्या बहिणींच्या माझ्याजवळ असणारे दागिने हे 40 तोळे दागिने मी सगळं मोडून तोडून कलावंतांना 1 वर्ष पोचलं. दुसऱ्या वर्षी माझ्याजवळ काही राहिलं नाही. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, आता तुमच्या पायावर उभे राहा, माझ्याजवळ आता काहीच राहिलेलं नाही. आणि दुसऱ्या लाटेत नेमकी माझी आई गेली, माझी जी कला करणारी बहीण होती ती गेली, माझा जो तमाशा संच सांभाळणारा होता तो भाचा गेला आणि खूप मोठा दुःखाचा डोंगर मला कोसळला. माझं कंबर बसलं होतं. पण माझ्या बहिणींनी, माझ्या मुलांनी, आमचे एक मॅनेजर आहेत शफीबाई शेख म्हणून, म्हणजे माझा मित्रच आहे परंतु तमाशात व्यवस्थापक म्हणून, त्यांनी सर्वांनी मला ऊर्जा दिली. आणि माझा एक म्हणजे मांडलेला भाऊ आहे की ज्यांनी कांताबाई सातारकर उजेडात आणली, संतोष खेडलेकर, डॉक्टर संतोष खेडलेकर. तर कांताबाई काय बाई जे उजेडात आणली त्यांनी एक मला पाठबळ चांगलं दिलं संतोष खेडलेकरांनी. म्हणजे या 2 बाहेरच्या लोकांनी, शफी शेख, संतोष खेडलेकर आणि माझ्या 2 बहिणी मंदा आणि अलका, यांनी मला ऊर्जा दिली. माझ्या 2 मुलांनी मला ऊर्जा दिली आणि म्हणून मी पुन्हा उभा राहिलो. तर तमाशाची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. आम्ही घरी गेल्यावर इतक्या संकटात असतो की यांना पोसायचं कसं. आता तुमच्याकडे किती लोक करतात का? माझ्याकडे 110 माणसं येतात. अरे बाबा.